आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशामध्ये जगामध्ये प्रत्येक ठिकाणी महिलांवरती होणारे अत्याचार हे आपण दिवसेंदिवस पाहतोय. आताच नुकतं प्रकरण झालेलं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरामध्ये झालेलं प्रकरण किती भयानक होतं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापला. संपूर्ण महाराष्ट्रातील काळजाला लोकांच्या काळजाला धक्का बसला आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर आल्या. अगदी त्याच पद्धतीनं अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत आणि या घटनेमध्ये चक्क असं काय घडलंय की त्यामुळे संपूर्ण हदच पार केली आहे आणि संतापाची लाट प्रत्येक माणसाची उसळून जाईल एवढी भयानक घटना सध्या समोर आली. एक अल्पवयीन मुलगी, तिच्यावरती एक तरुण अत्याचार करतो. अत्याचार झाल्यानंतर त्या आरोपीच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दिलेला जाण्याच्या ऐवजी त्यालाच सपोर्ट एक व्यक्ती करते. महिला व्यक्ती त्या आरोपीला सपोर्ट करते. जिच्या मुलीवरती हा अत्याचार झाला त्या मुलीची आई त्या आरोपीला सपोर्ट करते. इतकं भयानक घटना समोर आली आणि पुढे जे घडत गेलं जमीन पायाखालची सरकेल आणि अशा आरोपीला जाग्यावर संपवावं अशी भावना व्यक्त होईल. कारण मुलीवरती अत्याचार झाला, मुलीनं आईला सांगितलं, आईने सांगितलं की आपण त्याला शिक्षा देऊ, पोलिसांमध्ये जाऊ, त्याच्यावर गुन्हा दाखल करू. पोलिसांमध्ये ते गेले देखील. मुलीला घेऊन ती आई नावाची महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली, तक्रार दिली आणि पोलिसांनी त्या आरोपीचा शोध सुरू केला. परंतु तो आरोपी फरार झालेला होता. तो फरार असताना त्या आरोपीने या मुलीच्या आईशी संपर्क केला आणि त्या मुलीची आई त्या मुलीला जागीच सोडलं आणि आरोपीला भेटण्यासाठी गेली. तिथे भेटल्यानंतर त्या दोघांमध्ये रिलेशन सुरू झालं, त्या दोघांचं संगनमत झालं, त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले, त्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं आणि त्या दोघांनी थाटामाटात संसारच सुरू केला. यानंतर 2 वर्ष उलटून गेले. ज्या वेळेला त्या मुलीचे पीडित मुलीचे वडील हे मुंबईमध्ये काम करत होते, ज्या वेळेला वडिलांच्या सहाय्याने त्या पीडित मुलीने पुन्हा एकदा आवाज उठवला की आपली आई ही इकडे तिकडे कुठे गेली नाही तर ती आरोपीलाच भेटायला गेली, त्या आरोपी सोबतच राहते ही तिला शंका वाटली, संशय आला. तिच्या वडिलांनी मुलीला सोबत घेतला आणि परत एकदा पोलीस स्टेशनची पायरी चढली आणि त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की जो आरोपी आहे आम्ही 2 वर्षापासून ज्याचं नाव घेतोय, तुम्ही गुन्हा दाखल करत नाहीयेत, चौकशी करत नाहीयेत, माझी पत्नी आज बेपत्ता आहे, माझी पत्नी सुद्धा त्या आरोपी सोबत आहे, असं संपूर्ण तक्रारमध्ये नोंद केलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि छत्तीसगड येथील जशपूर जिल्ह्यामध्ये खलीलाबाद या ठिकाणी या दोन्ही जोडप्यांना पकडण्यात आलं आणि या दोघांना पकडल्याच्या नंतर पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली त्यावेळेला हा संपूर्ण खुलासा समोर आला आणि एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. ती म्हणजे स्वतःच्या पोटचा गोळा, स्वतःच्या पोटची संतती, तिच्यावर ज्या आरोपीने अत्याचार केला त्या आरोपीच्या बाजूने आपला संसार सोडून, सुखी संसार सोडून त्याच्यासोबत राहायला सुरुवात केली. एवढी मोठी भयानक घटना आज समोर येते जशपूर जिल्ह्यातून. आपण पाहिलं महिलांवर होणारे दिवसेंदिवस अत्याचार हे भयानकच आहे आणि या अत्याचारामुळे आज जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आलेला आहे, रडारवर आलेला आहे. पोलीस, कायदा, कानून सुव्यवस्था आपली कामगिरी आपल्या पद्धतीने करत आहे. कोर्ट, न्यायालय आपली भूमिका बजावत आहे. परंतु ही वाढती गुन्हेगारी ही कुठेतरी टोक जास्त काढते, तोंड बाहेर काढते. महिलांना सुरक्षा मिळायला पाहिजे, महिलांची सुरक्षा ही झाली पाहिजे. भविष्य आहे जिला आपण आई म्हणतो, माता म्हणतो, त्याच महिलांना आज पुरुषांपासून जर धोका निर्माण होत असेल तर खूप विचार करायला भाग पाडणाऱ्या ह्या घटना समोर येतात. यामध्येच काही ना काहीतरी कायदा सुव्यवस्थेमध्ये बदल करून अशा आरोपींविरुद्ध कडक शिक्षा, कडक कायदा सुरू व्हायलाच पाहिजे. हालाकी या प्रकरणामध्ये आता त्या महिलेवरती आणि म्हणजे पीडितेच्या आईवरती आणि आरोपीवरती या दोघांवरतीही पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांनी अटक देखील केली आणि पुढे प्रकरण चालवायला सुरुवात देखील केली. त्यांना एक कबूलनामा देखील दिला. या प्रकरणानंतर सावधानगिरी बाळगण्याचा इशारा देखील पोलिसांनी जशपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिला आणि त्यानंतर त्या मुलीला न्याय मिळाला. परंतु स्वतःच्या आईने असं दुष्कृत्य केलं तर नेमकं विश्वास तिने ठेवायचा कोणावरती हा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित राहतो. विश्वासाचं नातं ज्यांना आधारस्तंभ मानलं जातं ते म्हणजे जन्मदाते आई वडील. जर जन्मदात्या आई वडिलांकडूनच जर आपल्यासोबत अशी घटना घडत असेल तर विषय मांडायचा कुठे आणि संरक्षण मिळवायचं कोणाकडून हा प्रश्न उभा राहतो. या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. छत्तीसगड राज्यातील जशपूर जिल्ह्यातील खलीलाबाद या ठिकाणी घडलेली ही भयानक घटना आज समोर येते. या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.